आज खरं तर नाना पटोले जे म्हणतात ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत त्याचे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम होता अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. आश्चर्य आहे, देशाच्या अनेक सैनिकांनी सीमेवर जाऊन आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक पत्नीनं आपल्या सीमेवर लढत असलेल्या जवानांचं कौतुक करून आपलं डोक्यावरचं कुंकू पुसलं. आणि अशा वेळेस नाना पटोलेंसारखं काँग्रेसचा अध्यक्षपद ज्या व्यक्तीने भूषवलं, ती व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला एक कम्प्युटर गेम अशा प्रकारे बोलत असेल तर निश्चितपणे पूर्ण काँग्रेसची नाचक्की झालेली. नाना पटोलेंनी ह्या भारतभूमीवर सीमेवर रक्षण करणाऱ्या सगळ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाची माफी मागायला हवी. आणि माफी मागूनसुद्धा हा प्रश्न काही सुटणार नाही एवढी गंभीर त्यांच्या बाबतीतली तक्रार आज सकाळपासून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब राजकारणातून दूर होऊन कुठेतरी म्हणजे अधिक ज्ञान घेण्यासाठी जायला हवं ह्या मतात.